Hallelujah. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ this morning. प्रभु यीशु मसीह के नाम से आप सबका स्वागत करता हूं आज की सुबह। And we are going to praise and worship the name of the Lord with thanksgiving in our hearts. और हम धन्यवाद के साथ महान परमेश्वर की स्तुति महिमा करेंगे। Let us close our eyes this time and look to God in prayer. आइए हम अपनी आंखों को बंद करेंगे और परमेश्वर को दुख निहारेंगे। हालेलुया। We thank you, Lord Jesus Christ. हालेलुया। Yes, Lord. Thank you, Lord, for this wonderful day, O Master. धन्यवाद प्रभु महान परमेश्वर प्रभु आज के इस दिन के लिए। Lord, we praise and bless your holy name, O Lord. ओ पिता परमेश्वर हम आपकी स्तुति करते हैं, आपके पवित्र नाम की महिमा करते हैं। It is your grace, O Lord, that we are here today. ओ पिता परमेश्वर ये आपकी कृपा ही है कि प्रभु हम आज यहाँ पर हैं। Hallelujah. 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 Thank you, Lord Jesus Christ. धन्यवाद यीशु। Thank you, Lord. Hallelujah. Hallelujah. Lord, we come before your throne of grace today. ओ पिता परमेश्वर आपके हम सिंहासन के सम्मुख आते हैं प्रभु। And Lord, we present ourselves to you today, Lord. ओ पिता परमेश्वर हम अपने आप को प्रभु जी हम आपके सामने प्रभु जी समर्पित करते हैं। Take control of our lives. पिता परमेश्वर हमारे जीवनों का पिता प्रभु जी तू कंट्रोल कर। आता हूँ यीशु तेरे पास आता हूँ यीशु तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे क्या मैं तुझे अच्छा अपना सा तो यीशु यीशु तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे हर दिन मेरी हर बात तेरी
येशू We submit ourselves, Lord. आम्ही आमच्या स्वतः तुझ्या हातात सोडून देतो येशू. येशू तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति ओ येशू, करती प्रत्येक क्षणात प्रत्येक मिनिटाला येशू. मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे हर पल मेरी हर सांस तेरी स्तुती करती रहे. ओय प्रभू येशू, आज सगळे आमची प्रत्येकाची प्रार्थना आहे प्रभू येशू, की आमच्या जीवनाद्वारे तुझं नाव उंचावलं जातं प्रभू येशू. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला प्रभू येशू तू उंचावलं जातं असं तू कर प्रभू येशू. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभू येशू तुझं गौरव दे असं तू कर प्रभू येशू. ओय प्रभू येशू, तो आम्हाला इथं सांभाळस म्हणून तुझे आभार मानतो. तुझी कृपा तू आम्हाला पुरवलेस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. इथून पुढच्या सर्व वेळेस ताबा तू घे, आमच्या जीवनात ताबा तू घे प्रभू येशू. आणि आमच्या प्रत्येकाला तू सांभाळ, आमच्या भक्तीचा ताबा तू घे अशी प्रार्थना करतो. ही प्रार्थना विनंती धन्यता आणणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये मागतो म्हणतोय. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरोखर देवाच्या मंदिरामध्ये स्तुती करणं, आराधना करणं खरोखर आनंदाचं आहे. हालेलुया. आणि आपण देवाच्या नावाला धन्यवाद देणार, त्याचं नाव उंचवणार आहोत, कारण की येशूचं नाव हे स्तवनीय आहे. हालेलुया. चला आपण सुरुवातीला गीत गाणार आहोत आणि देवाच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू येशू, त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला येशू येशू. आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू येशू, त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला येशू येशू. येशू 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 येशू. मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला. 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 खडकावर सापिले मला येशू 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 येशू. खडकावर सापिले मला येशू 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 येशू. आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू येशू, त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला येशू येशू. येशू 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 येशू. येशू 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 येशू. सायासाठी माझ्या कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. सायासाठी माझ्या कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं,
येशू 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरोखर देवाने आपल्याला ते एक नाव दिलं आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. हालेलुया. त्या नावाचा आपण धन्यवाद, त्या नावाचा जय जयकार करणार आहोत कारण की ते नाव स्तवनीय आहे. हालेलुया. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, the Most High. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, the Most High. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. लॉकडाऊनमध्ये काय झालं की मला पण हे ऍक्शन सॉन्ग घेता नाही आले घरातून आणि आपल्याला पण प्रॅक्टिस राहिली नाही गाण्याची. आपण ऍक्शन करा, थोडं देवाच्या मंदिरामध्ये आपण स्तुती आराधना करा, आनंदाने देवाची स्तुती करा. हालेलुया. जेव्हा देवाची आपण स्तुती करू तेव्हा आपण अंतकरणामध्ये दुःख आणि काही विचार घेऊन येत नाही तर आपण आनंदाने त्याच्या मंदिरामध्ये येतो. हालेलुया. आणि आनंदाने त्याची स्तुती करणं, त्याचं नाव उचलणं, कारण की देवाचं नाव हे स्तवनीय आहे. हालेलुया. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, Most High. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, Most High. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. धन्य प्रभु येशू के नाम, धन्य प्रभु येशू के नाम, धन्य प्रभु येशू के नाम. धन्य प्रभु येशू के नाम, धन्य प्रभु येशू के नाम, धन्य प्रभु येशू के नाम. येशू के नाम भक्कम गरम, तो नीतिमान ठावर जाईल तो चितरे. येशूचे नाव आहे भक्कम गरम,
जाएगा यीशु हालेलुया, वो स्वर्ग जाएगा यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया। यीशु तो एक नाम है, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। वो चंगा करने वाला यीशु हालेलुया, वो चंगा करने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, वो चंगा करने वाला यीशु हालेलुया, वो चंगा करने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया। यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके मारने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो, उसके मारने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। इसके मारे जाने से मैंने जीवन पाया, यीशु नाम की जय जय हो, इसके मारे जाने से मैंने जीवन पाया, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है।
यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हो प्रभू येशू, तुझं नाव आहे सर्वात उंच आहे येशू। हालेलुया, हो येशू। आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू कुठलीही गोष्ट तुझ्या नावा इतकी नाही प्रभू येशू। आम्ही कुठल्याही गोष्टीला असं स्थान देत नाही प्रभू येशू। तुझं नाव, तुझं स्थान हे सर्वात उंच आहे प्रभू येशू। हो प्रभू येशू, धन्यवाद येशू। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्तुती, धन्यवाद येशू। हालेलुया, हालेलुया। हो येशू, हो प्रभू येशू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो येशू। चला आपण येशूच्या नावाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद करणार, बोलणार आहोत, त्याचे आभार मानणार आहोत। त्याने आपल्या जीवनामध्ये ज्या पण सर्व गोष्टी आहेत त्यासाठी त्याचे आभार मानले। आपलं अंतःकरण आपण कृतज्ञतेने भरूया आणि आपण येशू समोर बोला की येशू, एक वर तो मला आणलंस पण तुझे आभार मानतो येशू। धन्यवाद आमच्या राजा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्तुती, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। हालेलुया, धन्यवाद येशू। हो येशू, तुझं नाव एक भक्कम दुर्ग आहे प्रभू येशू। तुझं नाव एक भक्कम दुर्ग आहे प्रभू येशू। धार्मिकतेमध्ये जातो आणि त्याचं तारण होतो, तू त्याला वाचवतो प्रभू येशू। हो प्रभू येशू, तुझं नाव आमच्यासाठी एक आश्रय असं आहे प्रभू येशू। Yes Lord, the word of God says in Proverbs 18 and verse 10, it says that the name of the Lord is a strong tower, the righteous runs into it and he will be saved. Yes Lord, we believe, O Lord, that whenever we run into your name, O Lord, whenever we come before you, O Lord, we are going to be saved, O Lord. You are not going to forsake us, O Master. Hallelujah, hallelujah. स्तुती, धन्यवाद येशू, तुझ्या नावासाठी आम्ही तुझे आभार मानतो येशू। हालेलुया, Yes Lord, हालेलुया। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। येशू नाम की जय। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, तुझं नाव येशू, हो येशू नाम की जय। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह। जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम।
यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना हुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। आपण शांततेत आपल्या जागेवर बसूया. आज सकाळी ज्या भक्तिभावानं, ज्या मोठ्या श्रद्धेनं, विश्वासानं आपण या मंदिरात आलो आहोत, आमचा विश्वास आहे की येशू आहे. आमचा विश्वास आहे की प्रार्थना ऐकणारा देव आहे. आमचा विश्वास आहे की आमचा तारणार आहे. आमचा विश्वास आहे की तो आजही जिवंत आहे. देवाच्या वचनात आमचा विश्वास आहे की तो स्वर्गातून आलेला शब्द आहे. या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, जे काही तुम्ही माझ्या नावावर मागाल ते मी तुमच्यासाठी करू. येशूच्या नावात ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनाची उत्तर आम्हाला मिळतात. चला, आज सकाळी आपल्या गरजा आपण देवाला सांगू, आपल्या इच्छा आपण देवाला सांगू. ज्या कोणत्याही कारणासाठी आज सकाळी आपण देवाकडे प्रार्थना करणार आहोत, माझी खात्री आहे त्याच्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे त्याचे कान आणि त्याचे डोळे सतत ज्या ठिकाणी त्याची उपासना होती त्या ठिकाणाकडे लागले असतात. त्याच्या वचनात म्हटलं आहे की जेथे दोघी किंवा तिघ माझ्या नावात एकत्र जमल्या तेथे मी आहे. आमचा विश्वास आहे की आज सकाळी तो या भक्ती मंदिरामध्ये आहे. आपल्या स्वतःसाठी आपण प्रार्थना करूया, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया, आपले नातेवाईक, मित्र, परिवार यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या आध्यात्मिक गरजांसाठी प्रार्थना करूया की देवाला म्हणून की देवा मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर, मला मार्गदर्शन कर. तुझं वचन ज्यावेळेला मी वाचतो त्यावेळेला ती वचन मला समजून देत, मला प्रार्थना करता येईल, मला उपवास करण्याची शक्ती दे. आपल्या भौतिक गरजांसाठी मागूया की देवा ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी तो आम्हाला आशीर्वाद दे. कारण तो आमचा पुरवठा करणारा देव आहे, तो आम्हाला आरोग्य देणारा देव आहे, तो आम्हाला अद्भुत शांती देणारा देव आहे, तो आम्हाला विजय देणारा देव आहे. चला आज सकाळी जे काही आपल्याला हवं आहे ते आपण मागतो, कारण तो आमचा यावेळी पुरवठा करणारा देव आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे आमच्या पापाची आम्हाला क्षमा मिळते, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळते. आम्ही तुझे आभार मानतो. आज सकाळी आमच्या पापाची आम्हाला क्षमा केलीस, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस, आमचं तारण केलंस, आम्हाला वाचवलंस, आम्हाला सोडवलंस, आम्हाला भावी क्रोधापासून तू राखलंस. आम्ही तुझे आभार मानतो. देवा आज सकाळी आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल, आम्हाला मदत कर. तुझं वचन हे सत्य आहे, या सत्यामध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. देवा आज सकाळी प्रार्थना करतो या भक्ती मंदिराला माझ्या भावांसाठी, माझ्या बहिणीसाठी, ज्या प्रार्थना त्यांनी या ठिकाणी तुझ्याकडे केल्या आहेत, आम्ही विश्वास ठेवतो की तू प्रार्थना तू ऐकलेली आहे. तू उत्तर देणारा देव आहेस प्रभू. प्रत्येक जीवन तू स्पर्श कर आणि होऊ दे, त्याद्वारे तुझं गौरव दे आणि तुझं नाव आधी तुझं प्रभू. हे तुला सर्वांचं सहाय्य केलंस,
आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो येशूच्या नावात आमेन. हालेलुया हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौलाना नावात या भक्ती मंदिरामध्ये स्वागत आहे. देवाचं मंदिर आनंदाचं ठिकाण, आशीर्वाद ठिकाण, असं ठिकाण की जिथे देव आमची भेट घेतो. हालेलुया. ज्यावेळेला आपण विश्वासाने येतो, भक्तिभावाने येतो, श्रद्धेने येतो, या विश्वासाने येतो की देव आमच्यावर बोलतो त्याच्या वचनाच्या द्वारे, त्यावेळेला माझी खात्री आहे की निश्चित अर्थानं देव त्याचं वचन पाठवतो आणि तो आम्हाला बरं करतो. त्याच्या वचनामध्ये स्तोत्रसंहिता 109 मध्ये म्हटलं आहे की तो आपलं वचन पाठवून त्यास बरं करतो. आमच्या प्रत्येकाला आरोग्याची आवश्यकता आहे. भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्याची आवश्यकता आहे आणि हे सर्व देण्याचं सामर्थ्य केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. चला सकाळी आपण देवाच्या वचनाकडे वळूया. मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. या 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की तेव्हा त्या लोकसमुदायाला पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. आणि जे धन्यवाद आहेत या 12 वचनापर्यंत आणि त्यातील 6 वचन, या वचनामध्ये असं म्हटलं आहे की जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आपण सर्वजण मिळून वाचूया 6 वचन. मत्ती 5:6. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की जे नीतिमत्वाचे, जे धार्मिकतेचे भुकेले आहेत, तहानेले आहेत, म्हणजे ज्यांना धार्मिकतेची तहान भूक लागलेली आहे, ज्यांना देवाची ओढ लागलेली आहे, जे ज्यांचा जीव देवासाठी तहानेला झाला आहे. ज्याप्रमाणे स्तोत्रसंहिता 43 मध्ये असं म्हटलं आहे की माझा जीव आणि देह जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. मी केव्हा येऊन त्याचं दर्शन घेईन. एवढंच नाही तर स्तोत्र 84 मध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणतो की माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव आणि देह जिवंत देवाला हर्षाने, आनंदाने आरोळी मारत आहे. आणि ज्यावेळी आपण देवाचं वचन वाचतो की देव प्राप्तीसाठी किंवा ज्यांना देवाचा ध्यास लागलेला आहे अशी जी लोक या देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, कशा प्रकारे त्यांनी देवप्राप्तीसाठी किंवा देवाच्या सानिध्यात येण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो की ज्या वेळेला मोशेनं 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केला आणि उपवास प्रार्थना करण्याच्या द्वारे त्यानं परमेश्वराचं मुख निहाळलं. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की ज्या वेळेला त्या पर्वतावरून तो खाली आला त्यावेळेला त्याच्याकडे लोकांना पाहता येणार त्याच्या चेहऱ्याकडे, कारण परमेश्वराच्या तेजाचे किरण त्याच्या चेहऱ्यातून निघत होते आणि त्यामुळे मोशेला आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घ्यावं लागलं. म्हणजे 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराच्या सहवासात राहिल्यामुळं, त्या देवप्राप्तीमुळं त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. आणि देवाचं वचन सांगतं की त्याने देवाला प्रार्थना केली. त्याने मोशेने देवाला म्हटलं की मला तुझं गौरव पाहायचंय, मला तुझं तेज पाहायचंय, तू मला प्रगट हो. आणि देवाने त्याचं जे काही प्रगटीकरण आहे ते या मोशेला दिलं. देवाच्या वचनामध्ये ज्या वेळेला मोशेने देवाला प्रार्थना केली की तू जर आमच्या बरोबर नसशील तर आम्हाला इथून पुढे जाऊ देऊ नको, की आम्हाला इथून पुढे जायचं नाही, आम्हाला तू हवा आहेस. आमच्या जीवन प्रवासामध्ये आम्हाला तू हवा आहेस, या अरण्याच्या प्रवासामध्ये तू आम्हाला हवा आहेस. आणि देवाने त्याला अभिवचन दिलं की मी तुझ्याबरोबर असेन, मी तुझ्याबरोबर असेन. माझं सानिध्य, इंग्लिश मध्ये म्हटलं आहे की माय प्रेझेन्स शॅल गो विथ थी, किंवा माझं सानिध्य तुझ्याबरोबर असेल, मी तुझ्याबरोबर असेल. देवाचं वचन सांगतं की तुझ्याबरोबर असेल. आणि परमेश्वर देवानं जे काही अभिवचन मोशेला दिलं ते त्यानं पूर्ण केलं. देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की अब्राहम त्याने त्याच्या जीवन प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी त्याने वेदी उभारली आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. वेदी उभारणं हे परमेश्वराशी नातं जोडण्यासारखं होतं, कारण त्या वेदीवर ज्यावेळेला अर्पण ठेवत असेल त्यावेळेला त्या अर्पणाच्या द्वारे परमेश्वर तो ते अर्पण पाहून किंवा त्या अर्पणाच्या सुवासामुळे तो प्रसन्न होत होता. आणि अशा प्रकारे वेदी बांधणं म्हणजे परमेश्वराशी नातेसंबंध जोडण्याचं प्रतीक आम्हाला जुन्या काळामध्ये पाहायला मिळतं. की आमच्या अगोदर जे लोक खून केले त्यांना देवप्राप्तीचा
ध्यास लागला. आणि आता या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या लोक समुदायाला बोलत आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला त्यावेळेला 2000 वर्षापूर्वी तत्कालीन जे धर्म पुढारी होते म्हणजे फरीसी होते, शास्त्री होते, सदुकी होते, मोशेचं नियमशास्त्र शिकवणारे लोक होते, त्यांनी शिकवलेली धार्मिकता किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेली जी काही शिकवण आहे याच्यामध्ये फार मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो. जुन्या करारामध्ये अवलंबून राहिल्यामुळं हे जे काही धर्म पुढारी आहेत हे फक्त कर्मकांडाने कशा प्रकारे देव प्रसन्न होईल याच्याबद्दल ते शिकवत. पण आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याही पुढे जाऊन असं सांगत आहे की जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानेले ते धन्य कारण ते तृप्त होतील. म्हणजे फक्त कर्मांनी देव प्रसन्न होणार नाही, कारण कर्म करायचं म्हणून केलं जातं, पण जर मनापासूनच जर ते होत नाही तर त्याच्यावर देव प्रसन्न होत नाही. देवाच्या वचनामध्ये पुढे म्हटलं आहे की विश्वास वाचून त्याला संतोष मिळणं अशक्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये या मत्ती सुवर्तमानाच्या 5, 6 आणि 7 अध्याय जे डोंगरावरचं जे प्रवचन आहे याच्यामध्ये येशूने सांगितलं की जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानेले आहेत, ज्यांना खरंच देव हवा आहे, आपल्या साध्या सोप्या शब्दामध्ये ज्यांना खरंच देव हवा आहे ते तृप्त होतील, त्यांना देव मिळेल, त्यांना देवाची प्राप्ती होईल, त्यांना खरंच पाहिजे. पण आता चर्चेस ज्या वेळेला बंद होते त्यावेळेला अनेकांनी फोन केले, बाळासाहेब चर्च कधी चालू होणार, चर्च कधी चालू होणार. आणि जेव्हा चर्च चालू झालं त्यावेळेला ते कुठे गेलेच पाहिजे, फार थोडे लोक तिथं आले. ज्यांना खरंच देव पाहिजे, खरंच मला हवं आहे का ती सहभागिता हवी आहे का, खरंच मला मंदिरामध्ये येऊन देवाची स्तुती आराधना करायची आहे का, खरंच मला प्रार्थना करायची आहे का, ज्यांना खरंच देव हवा आहे. देवाचं वचन सांगतं जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानेले आहेत ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत, कारण ते तृप्त होतील आणि देव त्यांना तृप्त करणार आहे. हालेलुया. स्वतः येशू त्यांना तृप्त करणार आहे. आणि फक्त येशूच हे करू शकतो, प्रभू येशू ख्रिस्त तृप्तता आम्हाला देऊ शकतो. कारण पुढच्या वचनामध्ये आपण वाचतो कशा प्रकारे येशू आम्हाला ही तृप्तता देऊ शकतो. माझ्यासाठी या देवाच्या वचनामध्ये आज सकाळच्या सभेमध्ये मी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त जे धार्मिकतेचे भुके आणि तहाने त्यांना तृप्त करणार आहे. प्रभू येशू आमच्यासाठी श्वास आहे. श्वासाची किंमत आपल्याला या 6 महिन्याच्या काळामध्ये समजली असेल. आता त्याच्याविषयी मी काही जास्त बोलत नाही, कारण तुम्ही बातम्या पाहिल्या असतील, काही जणांनी अनुभव घेतला असेल की श्वासासाठी किती धडपड चाललेली आहे. श्वास म्हणजे काय, तर ऑक्सिजन पाहिजे किंवा मनुष्य जिवंत राहायला पाहिजे आणि श्वासासाठी ही धडपड आहे. आमच्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा श्वास आहे. हालेलुया. जर हा श्वासच नाही तर आमच्या जीवनाला काहीच अस्तित्व नाही, काही अर्थच नाही आमच्या जीवनात. पहा ना, ज्या वेळेला डेड बॉडीज पाहिल्या या कोरोनाच्या काळामध्ये, सुरुवातीच्या या पहिल्या लाटेमध्ये त्यांना अक्षरशः त्या प्लास्टिकमध्ये रॅप केलं, त्यांचा चेहराही पाहता आला नाही, प्लास्टिकमध्ये रॅप केलं. म्हणजे त्यावेळेला जीवनाची एक क्षणभंगुरता आपल्याला पाहायला मिळते की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत एक अस्तित्व आहे, त्याला एक निश्चित नाव आहे. ज्या वेळेला एका श्वास निघून जातो त्यावेळेला त्याला काय म्हणतात, बॉडी. बॉडी आणा, बॉडी ठेवा, बॉडी आली का, बॉडी निघाली का, नाव पण कुणी घेत नाही. आता समजा उद्या जर मी मरण पावलो तर तुम्ही म्हणणार नाही की पाळक साहेब आलेत का, पाळक साहेब गेलेत का. पाळक साहेब गेले देवाकडे, आता पाळक साहेबांची काय राहिली, फक्त बॉडी राहिली. म्हणजे जे आतापर्यंत जे नाव आहे ते सगळं श्वास गेला, सगळं संपलं. त्या श्वासाबरोबर नावही गेलं, आपल्या पदव्या गेल्या, आपलं पद गेलं. वचनामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे की या योबाच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर वचन आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने कितीही आपला जीव उलटा पालट केला तरीही कबर हीच त्याचं कायमचं वास्तव किंवा कायमचं घर तेवढंच. किती आपल्या जीवेने तो धापधूप करतो, आपलं धन साठवतो, परंतु त्याच्या पाठीमागं ते कोणाला मिळेल हे कोणालाच सांगता येणार. मी तुम्हाला सांगत आहे की एकदा जर श्वास निघून गेला तर आमच्या शरीराला काहीच अस्तित्व नाही, आमच्या नावालाही काही अस्तित्व नाही. त्याला फक्त एक बॉडी म्हणण्यात येते. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये श्वास आहे आणि हा श्वासच जर नाही तर आम्हाला अस्तित्व नाहीच. देवाशिवाय जगण्याची आम्ही कल्पनाच करू शकत नाही, आम्ही राहू शकत नाही देवाशिवाय. ज्याप्रमाणे एखादा मासा आहे आणि त्याला फिश टँकच्या बाहेर जर काढलं राहतो का जास्त वेळ, नाही राहत जास्त वेळ, तडपड करून निघून जातो, कारण तो पाण्याशिवाय राहू शकत.
प्रभू श्री ख्रिस्त जीवनी पाणी नाही का? आम्ही पाण्याशिवाय नाही राहू शकत, आम्ही देवाशिवाय जगू शकत. आम्हाला देव पाहिजे, आम्हाला देव हवा आहे. तो फक्त आमच्या कठीण काळातच पाहिजे असं नाही. आम्ही जर आजारी पडलो तर देव पाहिजे, आम्हाला जर नोकऱ्या नाही तर देव पाहिजे, आम्हाला जर घरामध्ये काय वाद आहे, समस्या आहे, भांडण आहे तर देव पाहिजे असं नाही. आम्हाला देव हवा आहे. आमच्या परिस्थितीमध्ये कितीही चढउतार आले तरीही आम्हाला देव हवा आहे. हालेलुया. आम्हाला तो हवा आहे. आणि असा ज्यांना ध्यास लागलेला आहे ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत की ज्यांना देव प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे. जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानलेले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः योहान सुसमाचाराच्या 6व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी सांगितलं आहे की कशा प्रकारे तो आमचं जीवन तृप्त करू शकतो किंवा आमची आध्यात्मिक जी काही भूक आहे ती तो पूर्ण करू शकतो. या 6व्या अध्यायामध्ये अगोदरच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जिथे प्रभू श्री ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 मासळे घेतले आणि ते आशीर्वादित केले आणि त्यांना जे जेवण हवं होतं, कारण तत्कालीन जे लोक होते जे प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी आले होते, त्यांना भूक लागली होती आणि प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांना पुरवठा केला. परंतु आता या पुढच्या वचनामध्ये 22 पासून जे पुढे जी वचन आहेत त्याच्यामध्ये तो आध्यात्मिक भोजनाविषयी बोलत आहे किंवा आध्यात्मिक भाकरीविषयी बोलत आहे. अगोदरच्या वचनामध्ये त्याने जी त्या मुलाकडे जे छोटीस जे जेवण होतं किंवा ज्या 5 भाकरी आणि 2 मासे होते ते घेतल्या, त्यांच्यावर आशीर्वाद दिला आणि सर्वजण जीव तृप्त झाले, त्यांना पाहिजे तितकं दिले. पण आता पुढं या 6व्या अध्यायाच्या 22व्या वचनापासून पुढे तो आमच्या आध्यात्मिक भुकेविषयी सांगत आहे किंवा कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आमची आध्यात्मिक भूक तृप्त करू शकतो याच्याविषयी देवाचं वचन बोलतो. या योहान सुसमाचाराच्या 6व्या अध्याय आणि याच्या 48 ते 51 या वचनामध्ये 48व्या वचनामध्ये असं म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. मीच जीवनाची भाकर आहे. आपल्या मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे. इंग्लिशमध्ये म्हटलं आय एम द ब्रेड ऑफ द लाईफ. मी जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे हे जे काय वाक्य आहे हे असं सर्वसाधारण वाटतं. पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे मीच जीवनाची भाकर आहे, याचा अर्थ फक्त तोच, दुसरा कोणीच नाही. हालेलुया. तो म्हणत आहे की मीच जीवनाची भाकर आहे. तुम्हाला जीवन हवं आहे. मग अगोदरच्या अध्यायामध्ये अगोदरच्या वचनामध्ये आपण पाहिलं की त्याने त्या भाकरी घेतल्या आणि त्यांची भूक त्याने तृप्त केली. पण या ठिकाणी तो आमच्या आध्यात्मिक जीवनाविषयी बोलत आहे. तो असं म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. तुम्हाला जर जीवन हवं आहे तर तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्हाला ते जीवन मिळेल, कारण मी जीवनाची भाकर आहे. आणि स्वतः येशूनं योहान सुसमाचाराच्या 14व्या अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, येशूनं म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो जीवन आहे. तो जीवन देणारा देव आहे. आणि आत्मिक जीवन जर ज्यावेळेला आमच्या आत्मिक जीवनाविषयीच्या गोष्टी आहेत त्यावेळेला त्या फक्त येशूच्या द्वारेच पूर्ण होऊ शकतात. अगोदरच्या वचनामध्ये आपण पाहतो की त्यांची ती शारीरिक भूक होती किंवा जेवण ही त्यांची गरज होती. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितली की या पुढच्या वचनामध्ये कशा प्रकारे आत्मिक दृष्ट्या तृप्त होऊ शकतो. कारण जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील असं देवाच्या वचनामध्ये म्हटलं. स्वतः येशूने ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताची अरण्यामध्ये परीक्षा होती मग ते सुसमाचाराच्या अध्यायामध्ये आणि परीक्षक त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितलं की या धोंड्याच्या भाकरी असं जर तू म्हटलं तर त्या होतील. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीनं नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं वाचेल. प्रत्येक वचन ही जी काय धोंड्यापासून होणारी भाकर याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही, पण ती पुरेशी नाही किंवा तीच महत्वाची नाही. त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे आमचे आध्यात्मिक जीवन महत्वाचं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मनुष्यानं सर्व जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय. अनेक लोक फक्त या ज्या काही भाकर आहेत किंवा जी काही जगामधल्या गोष्टी त्याच्या पाठीमाग असतील, पण देवाचं वचन सांगतं की पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता करण्याची खटपट करा, म्हणजे त्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान हे आध्यात्मिक गोष्टीला आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या काही या जगामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी महत्व देणार. प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे या वचनामध्ये की मीच जीवनाची भाकर आहे. पुढे तो असं म्हणतो या योहान सुसमाचाराचा 6वा अध्याय आणि 50व्या वचनामध्ये की स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. वचन 51 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर
मीच आहे. काय म्हटलं येशूने? स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. फक्त तोच स्वर्गातून आलेला आहे. हालेलुया. तो स्वर्गातून उतरलेला आहे. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो स्वर्गातून आलेला आहे. तो स्वर्गात होता. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तो आहे. स्वर्ग त्याचा आहे. देवाचं वचन सांगतं स्वर्ग त्याचा आहे. पृथ्वी आणि मानव जातीला दिले आहे. तो स्वर्गात सिंहासनारूढ असणारा आहे आणि थोड्या वेळासाठी त्याने स्वर्ग सोडला. तो या पृथ्वीवर आहे. देवाच्या वचनामध्ये आता येशूने म्हटलं आहे की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. तो स्वर्गातून आलेला भाकर आहे. स्वर्गातून उतरलेला आहे. या वचनामध्ये म्हटलं आहे की तो स्वर्गातून आलेला आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी या भाकरीतून खाईल तो सर्व काळ जगेल. तो सर्व काळ जगेल. येशूच्या काळामध्ये तत्कालीन शिक्षक होते, मनुष्य होते, शास्त्री होते, सदुकी होते, मोशेचं नियमशास्त्र शिकवणारे होते, परंतु हे सर्व पृथ्वीवरचे शिक्षक होते. आता येशू असं म्हणत आहे की स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. जर तुम्ही माझ्याकडे आला, या भाकरीतून तुम्ही खाल्लं तर तुम्ही सर्व काळ तुम्ही जिवंत असणार. आजही आमच्या आजूबाजूला पुष्कळ शिक्षक आम्हाला पाहायला मिळतात की जे आध्यात्मिक गोष्टींचा दावा करतात. हे सर्व पृथ्वीवरचे आहेत, त्यांना थोड्या वेळचं अस्तित्व आहे, त्यानंतर ते दिसणार नाही, ते नाहीसे होते. परंतु स्वर्गातून आलेला एकच आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे की जो स्वर्गामध्ये होता. त्यानं स्वर्ग सोडला. तो तुमच्या आमच्या सारखा झाला. एवढंच नाही तर त्यानं वधस्तंभावरचं वेदनादायक मरण सहन केलं. आमच्या ऐवजी त्यानं मरण स्वीकारलं. तो आमच्या पापांसाठी मरण पावला. तो मेला. एवढंच नाही तर त्यानं मरणावर विजय मिळवला. आणि मरणावर विजय मिळवला. तो म्हणतो की मी मेलो होतो तरी युगाधिक जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. त्याच्यानंतर तो स्वर्गामध्ये घेतला गेला. आज तो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे आणि तो असं म्हणतो की जिथे मी आहे तेथे तुम्ही असावं. हालेलुया. तो स्वर्गातून आला, पृथ्वीवर आला आणि आज तो स्वर्गामध्ये आहे. स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला या पृथ्वीवरच्या लोकांकडून आपल्याला आध्यात्मिक गोष्टीची भूक आपली भागणार नाही. आपल्याला जर आत्मिक तृप्तता हवी आहे किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपल्याला तृप्तता हवी आहे तर येशू असं म्हणत आहे की स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. ज्यावेळी या स्वर्गीय भाकरीला आम्ही स्वीकारतो त्यावेळेला आमची आध्यात्मिक भूक किंवा आमचं जो काही शोध आहे तो त्या ठिकाणीच आम्हाला समजतो. आम्ही तृप्त होतो आणि ही तृप्तता फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच येते. पुढच्या वचनामध्ये त्याला असं म्हटलं आहे याच अध्यायाच्या 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायाच्या या 51 वचनामध्ये असं म्हटलं आहे की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. तो जीवनी भाकर आहे. एवढंच नाही तर तो स्वर्गीय भाकर आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की तो जिवंत भाकर आहे. तो म्हणतो की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे की नाही? आमच्या प्रार्थना ऐकल्या तर देव प्रार्थना ऐकणार आहे असं होत नाही. काही जण असं म्हणतात की मी बरं झालो तर मी विश्वास ठेवेल की देव आरोग्य देणारा देव आहे. देवाचं वचन सांगतं की पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य आहेत. हालेलुया. अगोदर विश्वास ठेवा की देव आरोग्य देणारा आहे आणि तुम्हाला आरोग्य मिळेल. विश्वासावाचून त्याला संतोष देणं अशक्य आहे. देवाचं वचन सांगतं की देवाजवळ जाणाऱ्याने तो आहे असा विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासापासून त्याला आपण प्रसन्न करूच शकत नाही. देवाचं वचन सांगतं की तो जिवंत भाकर आहे. येशू जिवंत आहे. हालेलुया. मला वाटतं फक्त 3-4 जणांचं लक्ष उपदेशाकडे आहे. येशू जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. आपण तो जागृत आहे का नाही हे तपासण्यासाठी मंदिरात येत नाही की देव जिवंत आहे की नाही. माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल तर देव आहे, नाही तर देव नाही असं होत नाही. देव आहे. तो जिवंत आहे. आणि एवढंच नाही तर त्यानं स्वतः असं म्हटलं आहे प्रगटीकरण 1:18-19 मध्ये मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे. युगानुयुग जिवंत आहे. युगानुयुग जिवंत. आम्हाला एक अस्तित्व आहे. आमच्या आयुष्याची मर्यादा देवाने नेमलेली आहे. ती कोणालाच ओलांडता येत नाही असं देवाचं वचन सांगतं.
आमचं आयुष्य 70 वर्ष, शक्य असल्यास फार तर 80 वर्ष तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे, कारण ते लवकर सत्याने आम्ही निघून जातो. देवाचं वचन सांगतं की देवानं जी मर्यादा नेमली आहे ती आम्हाला ओलांडता येणार नाही. आम्ही 80, 70, 80 किंवा फार तर फार 100 वर्ष त्याच्या पुढे आमचं आयुष्य नाहीच. पण या भाकरीविषयी असं म्हटलं आहे की तो जो जिवंत आहे तो युगानुयुग जिवंत असणार आहे. म्हणजे आमच्या अगोदर जे लोक होऊन गेले त्यांनाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तारण मिळालं. आज आम्ही आहोत, आम्हालाही येशूच्या नावात तारण मिळतं. आमच्या नंतर उद्या जी येणारी पिढी आहे येशूचं गौरी आगमन होईपर्यंत त्यांनाही येशूच्याच नावात तारण मिळणार आहे. हालेलुया. कारण तो युगानुयुग जिवंत असा असणारा परमेश्वर आहे, युगानुयुग जिवंत आहे. आणि जिवंत माणसाची लक्षणं काय आहेत? तो बोलतो, तो चालतो, तो पाहतो, तो हालचाल करतो. त्या देवावर आपण विश्वास ठेवतो, तो कुठल्या एका फ्रेम मध्ये नाही. इथं आल्यानंतर असं करू नका. हे फक्त लक्षात राहावं की याच्यामुळं आम्ही आहोत, या वधस्तंभामुळे आम्ही आहोत. वधस्तंभाचा संदेश आमच्या तारणासाठी देवाचं सामर्थ्य असं आहे. वधस्तंभ याच्यावर कुठलंही चित्र आपल्याला दिसत नाही, कारण येशू आज वधस्तंभावर नाही. आज तो या 3 खिळ्यांवर लटकलेला नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात सिंहासनारूढ आहे. हालेलुया. सिंहासनारूढ आहे. आणि म्हणून तो जो जिवंत आहे तो आज देवाचं वचन सांगतं, जेथे 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्र जमले आहे तिथे मी आहे. म्हणजे तो इथे आहे. जेथे कुठे आज या जगभरामध्ये प्रार्थना होत आहे त्या ठिकाणी तो आहे. ज्या घरामध्ये जो विश्वासाने प्रार्थना करत आहे तिथे आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहतो, कारण तो जिवंत आहे. तो कोणत्या एका जागेमध्ये बांधलेला नाही, तो कोणत्या एका फोटोमध्ये किंवा फ्रेम मध्ये नाही, तो कुठल्या तेलाच्या बाटलीत आणि पाण्याच्या बाटलीमध्ये राहत नाही. बाळासाहेब परत तेलाच्या बाटलीकडे आले. हो येणार. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी देवाचं वचन गाजवतो तोपर्यंत मी तुम्हाला सत्य सांगणार, कारण सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनात सोडेल. तो तेलाच्या बाटलीत राहत नाही, तो जिवंत आहे. तो आमच्या हृदयात राहतो, आमच्या मनामध्ये राहतो. विश्वासाने आपण त्यांना प्रसन्न करतो. फक्त प्रार्थना केली तर आरोग्य मिळत नाही आणि तेल लावून प्रार्थना केली की लगेच माणूस तानाटन उड्या मारायला लागतो, असं नाही होत. असं नाही होत. कुठं चुकीचे भटकू नका. मी हळू प्रार्थना केली म्हणजे काय पाळकामध्ये काय पावर नाही राहिला, अरे जोर जरा जोर जरा जोर जरा असं केलं तरी लवकर लवकर खाली, असं नाही होत. तुम्ही पहा ना, लिफ्ट समोर उभा राहिला, लिफ्टचं बटन तुम्ही दाबलं, एकदा दाबलं तरी त्या स्पीडने आला. तुम्ही धावला दाबलं लिफ्ट काय गडगड गडगड खाली, असं नाही होत. म्हणजे हळू प्रार्थना केली तरी देव ऐकतो. फक्त विश्वासाची प्रार्थना करा. मग आपले बाळासाहेब एकदम हळू प्रार्थना करतात, म्हणजे काय गाडगड गाडगड पाय आपण कसं हात पाय आपण एवढी झटपट झटपट करा. शांतीने प्रार्थना करा, विश्वासाची प्रार्थना करा, देव प्रार्थना करा. कारण तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो बोलतो, चालतो, हालचाल करतो, तो आमच्यामध्ये राहतो, आमच्यामध्ये फिरतो असतो. आणि ही जी काही जिवंत भाकर आहे ती आम्हाला तृप्तता देणार आहे. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे या 6 अध्याय आणि 32 वचनामध्ये की स्वर्गातून माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो, खरी भाकर देतो. येशू सत्य आहे. येशूनं स्वतः म्हटलं आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो सत्य आहे, तो सत्य आहे, तो खरा आहे. त्याच्या मुखामध्ये लबाडी नाहीच. लबाड कुणाला म्हटलं आहे? सैतानाला म्हटलं आहे की त्याला लबाडाचा बाप म्हटलं, म्हणजे फार लबाड्या करणार. प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे, त्याचं वचन सत्य आहे. त्याच्या पवित्र आत्म्याला सत्याचा आत्मा म्हटलेला आहे. पवित्र आत्म्याला सत्याचा आत्मा म्हटलं. तो सत्य आहे. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे की स्वर्गातून पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. ही खरी भाकर, फसू नका. येशू हे सत्य आहे, येशू हे सत्य आहे. ही खरी भाकर आहे आणि तीच आम्हाला आत्मिक तृप्तता देण्यासाठी समर्थ असणार. एवढंच नाही तर या 33 वचनामध्ये म्हटलं आहे, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. जगाला जीवन देणारी देवाची भाकर देवाने पाठवली. देवाचं वचन योहान 3:16 मध्ये म्हणतं की देवाने जगावर
एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ज्यावेळेला यार्दन नदीमध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि तो पाण्यातून वर आल्यानंतर आकाश उघडलं गेलं, पवित्र आत्मा कबूतरसारखा उतरताना आणि स्थिरावताना योहानानं पाहिलं आणि आकाशवाणी झाली आणि पित्यानं असं म्हटलं स्वर्गातून की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याच तुम्ही ऐका. ती देवाची भाकर आहे, स्वतः देवानं त्याला पाठवलंय, देवाची भाकर आहे, तो देवाचा पुत्र आहे. हालेलुया. त्याचा एकुलता एक पुत्र, ही देवाची भाकर जी आम्हाला आध्यात्मिक जीवन देणार आहे. आमची जी तृप्तता आहे ती केवळ प्रभू श्री ख्रिस्तामुळेच आमच्या जीवनामध्ये. देवाच्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्तानं म्हटलं आहे की जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील, ते तृप्त होतील. आणि 51 वचनामध्ये परत एकदा येऊया, योहान 6:51 की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जीवनानंतर मरण आहे, काही जणांना फक्त एवढंच माहित आहे, पण विश्वासदारांना हे माहित आहे की मरणानंतरही जीवन आहे. हालेलुया. आणि येशूवर विश्वास ठेवणारा, देवाच्या वचनामध्ये येशूने असं म्हटलं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताचे वचन ही आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनामध्ये पार गेलेला आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवी, मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवी. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की जो कोणी भाकर खाईल तो सर्व काळ जगेल. या पृथ्वीवरचं आमचं आयुष्य संपलं तरीही आपण येशू बरोबर सदा सर्वदा जिवंत राहणार आहोत, सदा सर्वदा आपण त्याच्याबरोबर असणार आहोत. सार्वकालिक जीवन मेल्यानंतर प्राप्त होत नाही. देवाचं वचन सांगतं की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालंय. ज्या दिवशी तुम्ही पापांची क्षमा मागितली, ज्या दिवशी तुम्ही प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याच दिवशी तुमचं तारण झालं. एवढंच नाही तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय. हालेलुया. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालंय. आज आमचं पृथ्वीवरचं जीवन संपलं तरीही येशू बरोबर आम्ही सदा सर्वदा जिवंत असणार आहोत. सार्वकालिक जीवन या वचनामध्ये म्हटलं आहे की जो कोणी भाकर खाईल तो सर्व काळ जगेल, सर्व काळ जगेल. हा जो देह आहे हा देह नष्ट होईल, नाहीसा होईल, पण ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन होईल, जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते पहिल्याने उठतील. ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे तो धन्य आहे, ते पहिल्याने उठतील, त्यांना गौरवी देह प्राप्त होईल. आणि आज जर यावेळेला प्रभू श्री ख्रिस्त आला तर आपण क्षणात निमिषात बदलून जाऊ, आम्हाला गौरवी देह प्राप्त होईल आणि आपण अंतरामध्ये घेतले जाणार आहोत आणि त्याच्या बरोबर आपण सदा सर्व काळ जिवंत असणार आहोत. जुन्या करारामध्ये जे इस्रायल लोक होते त्यांनी स्वर्गातून उतरले जो मानना आहे तो खाल्ला, तो फक्त त्यांना पृथ्वीवरचं जीवन देण्यापुरता पुरेसा होता. पण आज तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त जो खरा मानना आहे, जो स्वर्गातून आलेला आहे, जो जिवंत आहे, जी जीवनी भाकर आहे, जी खरी भाकर आहे, जी देवाची भाकर आहे, की जी आमचं आध्यात्मिक जीवन तृप्त करणारी आहे. आणि या भाकरीवर जो ही भाकर जो कोणी खाईल, याच्यावर जो कोणी विश्वास ठेवेल तो सर्व काळ जगेल. चला याचा आपण उठून उभं राहूया. देवाचे आभार मानू की त्याने येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी पाठवले. त्याचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करू. जे धार्मिकतेचे भूक आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. येशू खरी भाकर, येशू जीवनी भाकर, येशू स्वर्गीय भाकर, येशू देवाची भाकर, येशू जिवंत भाकर. हे प्रभू ही भाकर आम्हाला नित्य. ओ हालेलुया. ओ विहाराला वाशंकराला हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्य तुझं नाव, धन्य तुझं नाव. देवाचं वचन स्वर्गातून आमच्यासाठी आलेला शब्द आहे. तो आपलं वचन पाठवतो आणि त्यास पूर्ण करतो.
देवाच्या वचनाविषयी असं म्हटलं आहे की ज्या कारणासाठी ते पाठवलं जात, पेरणाऱ्याला बी आणि खाणाऱ्याला भाकरी दिल्या वाचून परत वर जात नाही. देवाचं वचन हे सत्य आहे. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे की जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानलेले ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत, कारण ते तृप्त होईल. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या तारणासाठी आम्ही तुझे आभार मानतो. सार्वकालिक जीवनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तू गौरवानं पुन्हा येत आहेस. या गौरव या आशेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो ईश्वर. तुझे आभार मानतो ईश्वर. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वसमर्थ देवा येशूच्या नावात आमच्याकडे प्रार्थना करतो. या दिवसामध्ये अधिक तुझ्या वचनावर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत करतो. आम्हाला आत्म्यामध्ये तू बलवान कर. आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक प्रगल्भता येऊ दे, अशी येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. देवा तुझे वचन सांग त्यानुसार अधिक पवित्र जीवन जगण्यासाठी, अधिक धार्मिक जीवन जगण्यासाठी, विश्वासाचं जीवन जगण्यासाठी, तू येईपर्यंत या विश्वासामध्ये टिकून राहून तुझी सेवा करण्यासाठी आमच्या प्रत्येकाला मदत कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू देव, प्रार्थना करतो आज या मंदिरात आलेल्या माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी. प्रत्येक जीवन तुझ्या वचनानं भर, तुझ्या शब्दानं, तुझ्या सामर्थ्यानं भर, आत्मिक सामर्थ्यानं भर. आत्म्यामध्ये बलवान कर प्रभू येशू. आणि हो दे आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे केवळ तुझं करू दे आणि तुझंच नाव उंचावलं जाऊ दे. प्रभू, प्रार्थना करतो आज मंडळीमध्ये जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. ज्यांची इच्छा असली जी या ठिकाणी येऊ शकत नाही ते आहेत त्या ठिकाणी त्याला तो मदत कर, त्याला तुझी कृपा करू. देवबापा, प्रार्थना करतो मंडळीतील प्रत्येकाला प्रभू विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी मदत कर. आणि हो दे प्रभू, याद्वारे तुझं करू दे आणि तुझंच नाव उंचावू दे. जे काय येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात हात जोडून डोळे बंद करून अत्यंत आदराने प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज दे. जसे आम्ही अन्नास विसरतो, तसे तू आमची दया माफ कर. आणि आम्हास द्वेषाला तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती दे. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याचे नाव. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतरात.